दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थांची करा हे 11 गुरुवारचे वक्र, सर्व इच्छा होतील पूर्ण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवरती. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी या येतच असतात आणि आपण शास्त्रामध्ये दिले गेलेले उपाय देखील करीत असतो. तर मित्रांनो, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु काही वेळेस त्या उपायांचा आपल्याला फरक जाणवत नाही, म्हणजेच त्या अडचणी आपल्या कमी होत नाहीत. तसेच सतत काही ना काही संकटे समस्या या उभ्या राहत असते. आपल्या मनातील इच्छा देखील काही अपूर्ण असेल तर पूर्ण व्हावी असे आपल्याला मनोमन वाटत असते. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे वक्र सांगणार आहे. हे 11 गुरुवारचे वक्र जर तुम्ही अगदी मनोभावाने श्रद्धेने स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून जर केले तर यामुळे तुमच्या मनातील इच्छा असतील त्या पूर्ण होईल, नक्कीच होणार आहे. तर हे 11 गुरुवारचे वक्र कसे आहेचे हे आपण आता जाणून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही 11 गुरुवारचे वक्र हे कोणत्याही गुरुवारपासून चालू करण्याचे आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही पोथीची देखील आवश्यकता नाही. तर तुम्ही गुरुवार पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून देवघरासमोर स्वामींची मूर्ती सोबत बसायचे आहे. दिवसा अगरबत्ती आपल्या विविध दररोजची देवपूजा आहे, ही देवपूजा करून घ्यायची आहे. नंतर स्वामींना हात जोडून तुम्ही प्रार्थना करायची आहे. आपल्या ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील, संकटे असतील किंवा जे काही स्वच्छ पूर्ण व्हायचे असेल वाटत असेल तर त्या इच्छा स्वामींना सांगायची आहे आणि मनोभावे स्वामींना नमस्कार करायचा आहे. आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपाय करायचा आहे. म्हणजेच या उपायामध्ये तुम्ही फक्त फळे खाऊ शकतात किंवा तुम्ही मीठ सेवन करायचे आहे आणि तुम्ही गुरुवारचा उपवास करायचा आहे. आणि संध्याकाळच्या वेळीस दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. गुरुवारचा वक्र करण्यासाठी आपल्याला कोणत्याही पोथीची अजिबात आवश्यकता नाही. फक्त तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामी समोर बसून प्रार्थना करायची आणि संध्याकाळी 11 वेळा स्वामी समर्थ मंत्राचा करायचा आहे. असे तुम्हाला 11 गुरुवार करायचे आहे. जर तुम्हाला 11 गुरुवारच्या या वक्राचे एखाद्या गुरुवारी काही अडचण आली तर तुम्ही त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे. त्या दिवशी तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची नाही किंवा मंत्राचा जप देखील करायचा नाही. फक्त त्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आणि तो गुरुवार ते आपल्याला 11 गुरुवारच्या वक्रामध्ये अजिबात धरायचा नाही. तो गुरुवार सोडून द्यायचा आणि दुसऱ्या गुरुवारपासून परंतु तुम्ही आपले हे वक्र चालू ठेवायचे आहे. असे तुम्हाला सलग 11 दिवस करायचे आहे. आणि स्वामींना या गुरुवारच्या वक्रामुळे कोणतीही प्रकारची अडचणी येऊ नये आणि हे माझे वक्र पूर्ण व्हावे अशी प्रार्थना देखील करायची आहे. जर तुम्ही हे 11 गुरुवारचे वक्र अगदी मनोभावाने केले तर यामुळे तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील, अडचणी असतील, समस्या असतील या स्वामी महाराज नक्की दूर करतील. तुम्हाला देखील स्वामी समर्थांचे अनुभव येतील. तर अशी ही स्वामींची तुम्ही 11 गुरुवारचे वक्र अवश्य करून पहा. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि इच्छा देखील स्वामी महाराज पूर्ण करतील. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा
भाग्यवान ठराल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.